आणि यानंतरची बातमी पेपर फुटीच्या लातूर पॅटर्नची। सध्या देशभरात गाजणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्र केंद्रबिंदू बनलाय। शुभम खैरनार, मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे आणि पी.व्ही. कुलकर्णी या सगळ्यांसोबत एक आणखीन मोठं नाव समोर आलंय। ते नाव आहे शिवराज मोटेगावकर। आरसीसी कोचिंग क्लासचा संस्थापक म्हणून मोटेगावकरला महाराष्ट्र ओळखतो। नीटच्या पेपरमध्ये सर्वाधिक प्रश्न आमच्याच गेस पेपरमधले असतात अशी जाहिरात मोटेगावकर करतो। आज भारतात लाखो विद्यार्थी डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहतात। विद्यार्थी आरसीसी सारख्या क्लासेसकडे ओढले जातात, पण त्यांच्या स्वप्नांची परीक्षा जर परीक्षेचे पेपर फोडून घेतली जात असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे। मोटेगावकरला सीबीआयनं अरेस्ट केली आहे आणि कोर्टामध्ये हजर केले। सीबीआयनं त्याच्यावर कोणकोणते आरोप लावलेत बघूया। नीट पेपर फुटी करणाऱ्या गँगचा शिवराज मोटेगावकर सक्रिय सदस्य। 23 एप्रिललाच नीटच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरांची यादी मोटेगावकरला मिळाली होती। नीटचे फुटलेले प्रश्न मोटेगावकरच्या फोनमध्ये तपास यंत्रणांना सापडले। एनटीएच्या सरकारी कर्मचाऱ्यांसोबत मोटेगावकरनं गुन्हेगारी कट रचला। या गुन्हेगारी कटाद्वारे त्यानं अनेक व्यक्तींना नीटची प्रश्नपत्रिका पाठवली। मोटेगावकरनं याबद्दलचे पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला। आता सीबीआयनं मोटेगावकरवर नेमकी कोणती कलमं लावली आहे तेही बघूया। भ्रष्टाचार विरोधी कायदा कलम 10, व्यावसायिक संस्थेनं गैरप्रकार केला तर संबंधित व्यक्ती जबाबदार असेल। कलम 13(2), 1 ते 7 वर्षांची शिक्षा भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत। सरकारी परीक्षा कायदा कलम 3 आणि 4, पेपर फुटी, उत्तरपत्रिकांशी छेडछाडीचे प्रकार बेकायदेशीर आहेत। कलम 5, सरकारी परीक्षांमध्ये अडथळा निर्माण करणं। कलम 11, 5 ते 10 वर्षांची शिक्षा, किमान 1 कोटींचा दंड। भारतीय न्याय संहितेचं कलम 61(2), गुन्हेगारी कट रचणं। कलम 238, पुरावे नष्ट करणं। कलम 303(2), चोरी करणं। कलम 316(5), व्यापाऱ्याकडून गंभीर प्रकारची फसवणूक। कलम 318(4), विश्वासघात। आणि IITN परीक्षा केंद्र या आघाडीच्या कोचिंग क्लासचे संस्थापक दुर्गेश मंगेशकर यांना आम्ही नीट पेपर फुटीसारखे प्रकार भविष्यात घडू नयेत यासाठी काय करायला हवं हे विचारलं। बघूया। महत्त्वाचा पॉइंट जो डिस्कशनचा व्हायला पाहिजे की अशा प्रकारच्या पेपर लीक पुढे होऊ नयेत म्हणून काय करता येईल, सरकारने, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने काय करायला पाहिजे। तर माझं असं स्पष्ट सजेशन आहे बेस्ड ऑन माय एक्सपिरियन्स की पेन अँड पेपर मोड ही चुकीची पद्धत आहे एवढ्या मोठ्या परीक्षा घेण्यासाठी। कारण NTA कडे स्वतःचे फुल टाईम एम्प्लॉईज मला ती वाटतं फक्त 40 आहेत आणि 5,500 सेंटरमध्ये एक साधारण 1.5-2 लाख लोक उभं करणं परीक्षेच्या दिवशी आणि सगळ्या यंत्रणेसाठी मॅनेज करण्यासाठी तुम्हाला सगळं आउटसोर्स करावं लागतं आणि तिथे कोण इमानदार आहे, कोण नाही आहे, कोण भ्रष्ट आहे हे जाणणं अत्यंत अवघड आहे। त्यामुळे पेन अँड पेपर मोडपासनं कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये येणं ही एक चांगली मूव आहे
पण कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये पण एक स्टॅटिक पेपर जसं जेई मेन्समध्ये होतो, एक मल्टिपल स्लॉट्समध्ये परीक्षा घेतली जाते, मार्कांना पर्सेंटाईलमध्ये कन्वर्ट करून नॉर्मलाइज केलं जातं. पण एक पेपर असा असतो जो ऑलरेडी लोकांना माहिती असतो, म्हणजे त्या एनटीएच्या काही सदस्यांना ऑलरेडी माहिती असतो आणि तो फक्त त्या दिवशी तो ऍक्टिव्हेट केला जातो. तर अशा सिस्टममध्ये पण पेपर लीक होऊ शकतो जरी कम्प्युटर बेस्ड टेस्ट केली तर माझं असं स्पष्ट सजेशन आहे की इधर अडॅप्टिव्ह टेस्टिंग करा, त्याच्यामध्ये पेपर ऑटोमॅटिकली जनरेट परीक्षेच्या वेळेला होतो आणि प्रत्येकाला तो क्वेश्चन पेपर वेगळा असतो. जर 24 लाख मुलांनी परीक्षा दिली तर 24 लाख वेगळे क्वेश्चन पेपर जनरेट होतील आणि त्यांना सगळ्यांना समान कार्य करण्यासाठी नॉर्मलायझेशनसाठी एक एस्टॅब्लिश्ड अडॅप्टिव्ह टेस्टिंगची प्रोसिजर आहे. USMLE सारखी परीक्षा, NCLX नावाची परीक्षा, GMATची परीक्षा अमेरिका बरेच वर्ष अडॅप्टिव्ह टेस्टिंगनेच करते आहे आणि यशस्वीरित्या करते. त्यामुळे ही एक स्ट्रॉंग पद्धत आहे. त्याच्यामध्ये पेपरच्या आधी कोणाला पेपरच माहीत नाही, एनटीएच्या चेअरमॅनलाही माहीत नाही. हा एक पहिला सोल्युशन. दुसरं सोल्युशन आहे की एक नवीन पद्धत, जेव्हा सगळ्यांना सेम पेपर मिळणार पण तो ऑटो जनरेट होईल परीक्षेच्या वेळेलाच. तो काही एक सर्टन रॅन्डम नंबर्स काही विद्यार्थ्यांनी घातले, एक अल्गोरिदम तो पेपर एका मोठ्या लाखो क्वेश्चन्सच्या संचातून एक बरोबर 180 प्रश्नांचा संच याचा क्वेश्चन पेपर जनरेट करेल. ही पण पॉसिबिलिटी आजच्या तारखेला AI, ब्लॉकचेन आणि बिग डेटा वापरून आहे. आणि निवृत्त ACP भानुप्रताप बर्गे यांनी या विषयावर आमच्या लक्षवेधी कार्यक्रमामध्ये अत्यंत परखड मत व्यक्त केलं. बघूया. 2007 साली पुन्हा पोलीस आयुक्तांना आलेलं एक पत्र होतं. त्या पत्राच्या अनुषंगाने ज्यावेळेस चौकशी चालू झाली त्यावेळेस एका राज्याच्या मुख्यमंत्र्याचा PA, त्या PA प्लस लीगल ऍडवायझर असणाऱ्या माणसाचा मुलगा या ठिकाणी आम्ही पकडलेला होता. त्या मुलाचं हे माझ्याकडे कमीत कमी 8 पानाचं स्टेटमेंट आता आहे. मुलगाने जवळजवळ 24 एजंट लोकांची नावं दिली. जसं आता सावंत साहेबांनी सांगितलं, फक्त नीटचा आपण पण बोलता की फक्त नीट परीक्षा फुटल्याच्या पेपरचा हा मुद्दा नाहीये. शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्याचा प्रश्न आहे. 24 एजंटची नावं या ठिकाणी त्या मुलांनी दिलेले त्या स्टेटमेंटमध्ये. एकच वाक्य त्याच्या स्टेटमेंटमध्ये मी आपल्याला सांगतो, याप्रमाणे मुख्य एजंट एका वर्षात 17 ते 18 करोड रुपयाचा टर्नओव्हर करतो. फक्त पुण्यामधल्या वेगवेगळ्या नामांकित महाविद्यालयांमध्ये जे परीक्षेच्या रॅकेट म्हणजे की ऍडमिशन पासून परीक्षा पास करून देण्यापर्यंत पेपर लिकेज करण्यापर्यंतचे सगळे उद्योग ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. एक विचार करा, 24 × 18 ते 19 लाख जर आपण पकडलं तर एका वर्षाचा एका एजंटचा पुण्यामधील जो आहे हा सर्व व्यवहार तो जवळजवळ 450 कोटी रुपयांच्या आसपास जातो. आता ह्या गुन्ह्याची चौकशी ज्यावेळेस चालू केली त्यावेळेस ह्या अशा सर्व लिकेजमध्ये असेल, शैक्षणिक व्यवस्थेमधल्या किडीच्या संदर्भामध्ये जी लिंक लागत गेली, अक्षरशः पिऊन पासून ते सत्ताधारी जे असतील त्यातले काही लोक त्याच्यामध्ये होते. याच्या व्यतिरिक्त शिक्षण संस्था ज्या चालवणारे होते ते होते, रजिस्ट्रार होते, डायरेक्टर होते आणि प्रिन्सिपल होते, प्राध्यापक होते. आता मला या ठिकाणी मुद्दा हाच सांगायचा की ज्यावेळेस ही चौकशी चालू झाली तर आपल्याला माहिती आहे की येणारं प्रेशर खूप असतं. सगळ्या बाजूनी प्रेशर यायला सुरुवात झाली आणि 2008 मध्ये ज्यावेळेस इन्क्वायरी मी 2007 मध्ये चालू केली आणि 2008 मध्ये माझी बदली त्या ठिकाणावरून वेगळीकडे झाली.